कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. अमेरिकेकडून चीनला दुपारी 12 वाजेपर्यंत अल्टिमेटम. चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अमेरिकाही अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर गुन्हे रद्दसाठीच्या आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. खार पोलीस याचिकेला विरोध करणार, सूत्रांची माहिती. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. मुंबईत 36.2, अकोल्यात 44.2 अंश सेल्सिअस तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज आणि उद्या तापमान चढत राहण्याचा अंदाज. नाशकात उद्यापर्यंत उष्णतेचा येलो अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी तापमान 40 पार. हवामान विभागाकडून नाशिकला उष्णतेचा इशारा. माता मृत्यू अन्वेषण समितीकडून पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी. रुग्णालयात दाखल करण्यास, तिच्यावर उपचार करण्यास विलंब. अहवालात उल्लेख. उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला देणार नोटीस. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट न घेण्याच्या सूचना. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं पत्रकार परिषद गुंडाळली. पत्रकार प्रश्न विचारत असतानाच संचालक डॉक्टर धनंजय केळकर निघून गेले. डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयात नाही. मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनात काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं. मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकरांचं उत्तर. आकाशवाणी आमदार निवासमध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्याचा मृत्यू. रात्री 12:30 वाजताच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपत प्रवेश करणार. दुपारी 3 वाजता केदार जाधवांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश. सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोटो याचिका. न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका. उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार. मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक. दुपारी 1 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेस नेते उपस्थित राहणार. बनावट कागदपत्रांद्वारे लाडक्या बहिणींच्या नावे अर्ज. मानखुर्दमधील 35 महिलांच्या नावे 20 लाखांचं कर्ज घेतल्याचं उघडकीस. आरोपींमध्ये वित्त कंपनीतील 2 कर्मचाऱ्यांचाही समावेश. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ. राज्यात सिलेंडर 853 रुपयांना मिळणार. तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमतही 500 ऐवजी 550 असणार. पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ. मात्र देशभरात पेट्रोल डिझेल महागणार नाही. हा खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलणार. निर्णयाच्या अर्ध्या तासानंतर सरकारचं स्पष्टीकरण. एनओसीच्या वादावरून पाणी टँकर असोसिएशनच्या वतीनं 10 एप्रिलपासून संपाची घोषणा. बीएमसीचे विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून एनओसी घेण्याचे निर्देश. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याच्या 1 लाख पेट्यांची बंपर आवक. कोकणातील आंब्याच्या 4 डझनांच्या पेट्यांना 1500 ते 3500 रुपयांचा दर. एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी जवळपास 4 लाख भाविक पंढरपुरात. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. सजावटीसाठी सुमारे 2 टन फुलांचा वापर. वानखेडेवरील रोमांचक सामन्यात बंगळुरूचा मुंबई इंडियन्सवर 12 धावांनी विजय. पॉइंट्स टेबलमध्ये 6 अंकांसह बंगळुरू 3ऱ्या तर 2 अंकांसह मुंबई 8व्या स्थानी. दिव्यांच्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन.
Cancer Healer Center, a new beginning.